पाहिजे हो. हा पण नाद तुम्हाला दुसरा. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंग पोझिशनला आल्याच्या नंतर तुम्हाला इथं फोटोची लेअर दिसून जाणार. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं. नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार. तर पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर आणखी तुम्हाला फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथं जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणखी तुम्हाला काय करायचं आहे जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचा आहे. तर असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे. चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता तुम्हाला पण असेच फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर आता स्टार्टिंग पोझिशनला येऊन जायचे. आल्याच्यानंतर आता तुम्हाला एक नाद PNG काही दिली आहे तर ती इथे ॲड करायची. ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर हा जो काही 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला इथं PNG ॲड करायची आहे. PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तर काही अशा प्रकारची एक PNG दिली आहे. त्या PNGवरती क्लिक करून तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे. लास्टला आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर काय करायचं आहे आता एवढं झाल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करून टाकायचं आहे. केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती आणि थिएटरवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती आणि थिएटरवरती पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. याचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. इथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणखी बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. यातला इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही दुसरा फोटो आहे दुसऱ्या म्हणजे 8.16 सेकंदावरती यायचा आहे. हा इथून कॉपी करून घ्यायचा इफेक्ट. कॉपी केल्याच्यानंतर काय करायचं आहे इथे यायचं 12.4 सेकंदावरती आणि इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे 6.3 सेकंदावरती हा वाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला 13.28 सेकंदावरती हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बघू शकता. तर आता काय करायचं आहे आता राहिले आपले इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला 7.23 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथून कॉपी करून घ्यायचं. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 15.22 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 9.25 सेकंदाचा हा जो काही इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 17.12 सेकंदावरती इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला
11.5 सेकंदावरती हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता लावायचा आहे इथं 19.3 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे, सेकंड इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हे जे काही 2 फोटो राहिले ह्या 2 फोटोचे फक्त तर आता 12 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा जो काही इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला जिथं तुम्हाला लहान बीट दिसते त्या बीटवरती यायचं आहे. आल्याच्यानंतर ह्यावेळेला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणखी एक फोटो सोडायचा आहे, आणखी इथे हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचा आहे, सेकंड इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात लास्टला जायचं आहे. हा जो काही इफेक्ट आहे लास्टवाला त्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 20.19 सेकंदावरती, जिथं आता तुमचे जे फोटो राहिले आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे, सेकंड इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. हे जे काही तुम्हाला 2 लेअर दिले आहे ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. इथून हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. आणखी लास्टला यायचं आहे, हा जो काही तुम्हाला खालील आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही PNG जी लेअर आहे याला वरती घ्यायची आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला जी खालची लेअर आहे त्या खालची लेअरला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथून हा जो काही 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा, म्हणजे कट करून घ्यायचा आहे. तर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या आयकॉन दिसते तुम्हाला शेअरच्या, त्यावर क्लिक करायचं आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.